माझा दोष आहे, मी तुम्हाला भेटले जन्मात पुन्हा, तुम्ही मला सांगितलं असतं ना, असं झालं असतं तर मग माझं नाव कुणाला माहिती हे काय. आणि म्हणून तुम्ही धीर धरा आणि कृपा करून कोणाच्याही आहारी जाऊ नका. माझी एवढी माया कोण करेल हो तुम्हाला. मला कसं वाटेल आपली लेख अशी व्हावी, आपली पोरगी कसं वाटेल हो मला. ही असेल ती परवा पोरगी संपदा, मी तिच्यासाठी धावत गेले. माझ्या संबंध हे नाही, तुमचं तिकडं अंत्यविधी झाल्यामुळे मी वाट बघायला की घरी कधी येतील. मला आज निरोप दिला, मी म्हणलं संध्याकाळी येते मग, आणि मुद्दाहून इथे आले मी. आणि हे कसं ते कुणाचं मुलीच्या बापाच्या आईची कुणाचं नसतंय, स्वतःच्या पोटचं सुद्धा वाचता येत नाही. चूक केला तर कोणी वाचू शकत तातडीने थोडं ते काय सगळ्याच सगळं तातडी. त्याचा तीव्रता कमी झाल्यावर मग तीव्रता नाही, 2 दिवस झाले. तीव्रता काही नसते पोलिसांच्या नजरेत तीव्रता नसते. 2च दिवसात ते 2च दिवस झालेत ना. ते आम्हाला फोन करा, यासाठी आपण करा, काय डार्को बॅग काय तुम्हाला करता येईल करा. मला न्याय द्या. माझ्या मुलीचा माझा दोष असेल, मोबाईल काढा, सगळं माहिती काढा, आमचा असेल आम्ही लिहून देतो तुम्हाला. त्यांना व्याज नाही नको मॅडम. माझा का काही चुक असेल मला पत्रात टाका, ऍक्सेप्ट करतो. माझं काय विषय याचा, पोलीसच करतील. मी सांगते, पण मी सांगितलं नाही कारण मी हस्तक्षेप करायचा नाही म्हणून सांगितलं नाही. मी सीएम साहेबांनाही म्हणलं, कारण माझं पीए आहे म्हणून तुम्हाला आता बाईटवर नाही बघा, मीडियावर भावना व्यक्त करण्याची मला गरज नाही. मी तुम्हाला आता आहे ते मीडिया म्हणून ठीक आहे, पण मी कशाला मीडियाला सांगू काय करायचं. मी तुम्हाला सांगायला ना, हे मीडियाच चाललंय सध्या. सर मीडियाला सांगणारे कोण आहेत, त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे का माझे खरं सांगा. अहो मला माहिती, मी तसंच मानलो. मला काय माहिती, तुम्ही सगळे ठरवून आले आम्हाला तरी. तर त्याचं काही तक्रारी नाही ना माझ्याकडे 3-4 वर्षात काही सुपारीचं